हे बघा, इथे असा बारीक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपण इथे हळद टाकून घ्यायची. इथे 1 चमचा भरून लाल तिखट टाकून घेतलेले. आता 2 चिमूटभरच मी इथे जिरे घेतलेले, ते पण इथे आपण ॲड करायचे. तर आपले भजी इथे छान मस्त टेस्ट होण्यासाठी इथे आपण 1 चमचा धने असे आरडे भरडे कुटून टाकलेले आणि हातावर इथे असा कुस्करून ओवा घालून घ्यायचा. त्याच्यामुळे पण भज्याची टेस्ट खूप छान लागते. इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत. डाळीचं पीठ टाकून घेत आहे. हे डाळीचं पीठ इथे मी घरचंच दळून आणलेलं आहे. बाहेरचं डाळीपीठ शक्यतो यूज नाही करायचं, त्याच्यामध्ये मैदा मिक्स असतो. घरीच डाळ दळून आणायची. पिठलं भजी काही आपल्याला करायचं असेल तर आपण दळून आणलेल्या डाळीचंच करायचं. पण हे पीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकही इथं अजून पाण्याचा थेंब आपण टाकलेला नाही आहे. आपण फक्त हा कांदा आणि हा पीठ म्हणजे मसाले टाकले त्यालाच इथे पूर्ण असे लावून घ्यायचे, पूर्ण मिक्स करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता खाली पीठ लागतं, पण आपण ते पूर्ण याच्यात मिक्स करतच जायचं. ते पीठ जे असतं ते की पूर्ण ह्याला लागलं गेलं पाहिजे. ते शिल्लक राहिलेलं पीठ पण खाली इथे त्याच पिठामध्ये मी छान मिक्स करून घेत आहे. हे बघा, तुम्हाला दिसतं आहे का इथे पीठ? मी इथे काहीच पाण्याचा थेंब टाकलेला नाही आहे. आणि इथे आपल्या कांद्याला पण पाणी सुटतं आणि आपली कोथिंबीर पण धुतलेलीच असती, त्याच्यामुळे आपल्याला इथे गरजच वाटत नाही पाणी टाकायची. इथे आपण गॅस चालू केलेला आहे. कढईमध्ये तेल ठेवलेले. तेल पण आपलं इथे छान मस्त तापलेलं आहे. तुम्हाला लहान मोठी ज्या साईजची हवी त्या साईजची तुम्ही इथे भजी सोडून घ्यायची. आता आपण इथे पूर्ण भजी अशी सोडून घेतलेली आहे. लगेच आपली भजी अशी सुट्टी होत आहेत. आता आपण याची पूर्ण साईड अशी चेंज करून घेऊया. मी ज्याप्रमाणे इथे कांदा भजी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. आपली भजी घाटामध्ये मिळतात, ढाब्यावर मिळतात, त्याचप्रमाणे होतात, कुरकुरीत आणि टेस्टी. कलर किती मस्त आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. हाच कलर आला की आपण आपली भजी लगेच काढून घ्यायची आहे. तर इथे सर्व भजी मी अशी सोडून घेतलेली आहे. आपल्या महाराष्ट्राची ही फेमस डिश आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी ज्याप्रमाणे बनवले त्याच प्रमाणे बनवा, पाण्याचा एकही थेंब न टाकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप धन्यवाद. छान एखादी रेसिपी आपण घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.